संक्षिप्त गुरुचरित्र हे श्री गुरुचरित्राचे सार आहे. श्री गुरुचरित्र हा अत्यंत पवित्र, वेदतुल्य मानला जाणारा प्रासादिक म्हणजे दत्त महाराजांची कृपा प्राप्त करून देणारा ग्रंथ आहे. म्हणून या ग्रंथाचे वाचन करताना योग्य शुद्धी आणि पवित्रतेचे पालन करणे आवश्यक असते. परंतु या ग्रंथाचा विस्तार खूप मोठा आहे. संपूर्ण ग्रंथाचे पठण करण्यास साधारणतः 7 दिवस लागतात. त्यामुळे सर्वांना एवढे दिवस पवित्राचरणाने वाचन करणे नेहमीच शक्य होत नाही. यासाठी सर्व स्त्री, पुरुष, आबालवृद्ध, रोगी, आजारी यांना या ग्रंथाच्या वाचनाचा लाभ सहज मिळावा यासाठी संक्षिप्त गुरुचरित्राचे वाचन केले जाते. हे वाचन साधे, सोपे आणि कोणालाही सहज करता येण्यासारखे असून श्रद्धेने आणि भक्तिभावाने संक्षिप्त गुरुचरित्राचे वाचन केल्यास संपूर्ण गुरुचरित्राच्या वाचनासारखेच पुण्यफल लाभते. दत्त महाराजांचे कृपाशीर्वाद प्राप्त होतात. अध्याय 1. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. ओम राम दत्तात्रेयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. ध्यानम बालार्कप्रभमिन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्ज्वलं शान्तं नादं विलीनचित्तपवनं शार्दूलचर्माम्बरं ब्रह्मत्नैः सनकादिभिः परिवृत्तं सिद्धैः समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदिमता ध्येयं सदा योगिभिः. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्ध नामधारकाते सांगत अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठणाने परी सांप्रतकली दारुण जनान जमे पवित्राचरण म्हणून गुरुदयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगत असे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजप्रत श्रवण पठणे निश्चित कल्याण होईल सकलांचे. ऐसे सांगोनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो. आत्री अनुसया कारण दत्तात्रेयांचे अवतरण माहूरगडी राहून अनंत लीला करीतसे. यदु अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ओम द्राम ओम बीज मंत्र पठणे प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो. अवतार येती आणि जाती तैसी नोहे दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया करावया जगदुद्धार स्वये कष्टे विश्वंभर श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहतसे. अनेक रूपे घेऊनी श्री दत्त संचरती जनी जना सन्मार्ग दावोनी मोक्ष मार्गा लावीतसे. त्यांची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहतसे. काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहूरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा. कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी. कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर श्री दत्त रूप गोचर विविध रूपे फिरतसे. पिठापूर ग्रामात अपळराज सुमती राहत श्री दत्तात्रेयाते आराधित मनोभावे करोनिया
तव एके दिनी अकस्मात साधू रूपेती दत्त, भिक्षांदेही म्हणत दारी उभे राहोनिया. सुमती भिक्षा वाढत पोटभरी जेव्हा म्हणत, प्रसन्न होनी श्री दत्त म्हणती काय हवे तुते. सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात, विश्वोद्धारक श्री दत्त व्हावा मज तैसा. तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त, दिव्य तेज भाकत विस्मय ती पाहतसे. पिठापूर आंध्र प्रदेशात अवतार येती घेती श्री दत्त, श्रीपाद श्रीवल्लभ नाम होत प्रसिद्ध जाणा दत्ताचे. 16 वर्षापर्यंत माता पिता ते सुख देत, मग जाती हिमालयात दर्शन द्याया भक्तांते. तेथून येती वाराणसीत, काही काळ राहती गुप्त, येऊनी गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करीती ते. तेथोनी कुरवपुरात अंतिस्थायिक होत, दुरुदुरोनी लोक येत स्वामी दर्शना कारणे. महिमा होई अमित, अन्नदान होई नित्य, कुरवपूर महासिद्ध पीठ जाणा होतसे. कुरवपुरी एक रजक, स्वामी ते नित्य नमस्कारित, एके दिनी त्यासी पुसत, काय हवे हो तुझ लागी. रजक म्हणे स्वामी प्रत, राजा भावे ऐसे वाटत, सुखी प्राणी या जगात एकची असे राजा तो. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणत, राजा हो पुढील जन्मात, तो म्हणे दर्शन मज प्रत, पुढील जन्मात होईल का. स्वामी म्हणती तया प्रत, मीही पुन्हा अवतरत, देईन दर्शन तुझ प्रत, विश्वास ठेवी बोलाचा. श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवपुरी राहात, लोकोद्धार करीत अमित महिमा होतसे. ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा पुरवित, जो जे मागे त्याते देत महास्वामी अवधारा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येथे पाहत, श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवपुरी प्रकटले. प्रथम अध्याय संपूर्णम. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ. नमो नमः. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. कुरवपुरी राहती श्री दत्त, श्रीपाद श्री वल्लभ समर्थ अनेक लीला दावित, लोकोद्धारा कारणे. ऐसे काही वर्षे जात, मग म्हणती भक्ताप्रत, आम्ही आता होऊ गुप्त, येथोनिया उधारा. होऊ येथुनी गुप्त, जाऊनी राहू कर्दळी वनात, काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी. नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात, नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात, होऊ आम्ही अवधारा. ऐसे सांगोनी भक्ताप्रत, कृष्णा नदीत होती गुप्त, श्रीशैल्य पर्वती प्रकटत महास्वामी अवधारा. काही काळ राहोनी तेथ, कर्दळी वनी प्रवेशत, समाधी लावूनी बैसत, काही वर्षे तेथवरी. समाधी ते विसर्जवनी, अवतार घेती श्रीपाद मुनी, कारंजा ग्राम म्हणूनी महाराष्ट्रात अवधारा. तेथे अवतार घेत, उपजता ओम म्हणू लागत, लोक आश्चर्यचकित म्हणती दिव्य बालक हे. न रडे न मागे काही, बालक ओम म्हणत राही, सदा हास्य करत राही, ओम ऐसे म्हणूनिया. दिवस रात्र ओम म्हणत, ओम ध्वनी गृही गुंजत, ओम प्रकटला म्हणत, लोक विस्मये तेजवा. ऐसी जाती वर्षे 7, बालक ओम राहे म्हणत, परी न काही बोलत, चिंतित होती सर्वही. इतरे जन जे बोलत, ते सर्व कळे बालकाप्रत, परी प्रत्युत्तरी ओम म्हणत,
आणिक काही बोलेना. अंती पुस्ती तयासी, सांग तू केव्हा बोलसी. बालक खूण करोनी त्यासी, सांगतसे ते अवधारा. खूण करोनी दावीत, मौजी बंधन करा म्हणत. उपनयन होता त्वरित, बोलेना आपण म्हणतसे. ऐसे ऐकोनी माता पिता, मौजी बंधन तत्वता. कैसे म्हणती निश्चिता, तयारी करो लागले. सुमुहूर्त पाहोनी उपनयन, केले पहा मौजी बंधन. बालक वेद मंत्र म्हणून, निज मौनाते सोडीतसे. सर्व आश्चर्य वाटत, बालक पहा वर्षे 7. वेद मंत्र म्हणू लागत, अवतार म्हणती दत्ताचा. तव नृसिंह सरस्वती, म्हणती सर्व लोकांप्रती. आम्ही संन्याशी असोयती, गृहीन राहू निश्चय. ऐसे सांगोनी सर्वाप्रत, निघाले स्वामी हिमालयात. तेथे तप आचरित, लोकोद्धारा कारणे. तैथोनिया पुन्हा परत, तीर्थयात्रा करीत करीत. औदुंबर स्थान जेथ, तेथे येऊनी राहिले. बिलवडी ग्रामा समीपत, औदुंबर स्थान प्रख्यात. आज झाले असत, दत्तस्थान म्हणूनिया. 4 मास राहती तेथ, शक्ती ठेविती अमूप. पादुका तेथे स्थापित, जगदोद्धारा कारणे. ते औदुंबर पादुका स्थान, आज प्रख्यात दत्तस्थान. मनोकामना होती पूर्ण, ऐसे तीर्थस्थान ते. उदार व्यथेने पीडित, ब्राह्मणा करीती व्याधिमुक्त. मुढा विद्वान करीत, ऐसा महिमा जयाचा. माधव विप्रासी ब्रह्मज्ञान, दैती स्वामी कृपा करून. सायं दैवासी अभयदान, श्री गुरु कृपे मिळतसे. भक्तांसी उपदेश दैती, देह हा अनित्य म्हणती. धर्म करा म्हणून सांगती, मोक्ष मार्गाते पावाया. सर्व येथे राहणार, काही नाही बरोबर. सत्कर्म आणि सदाचार, हेची जीवांचे सांगाती. सायं दैव दत्तभक्त, कडगंजी ग्रामी राहत. तयावरी कृपा बहुत, केली पहा श्री गुरुने. श्री गुरु सायं दैवासी म्हणत, सदैव तुझ्या वंशात. दत्तभक्ती राहे नांदत, प्रिय भक्त आमचा तू. सायं दैव महाभक्त, तयासी स्वामी सांगत. आम्ही तुमचे गावा समीपत, भविष्यकाळी वास करू. सायं दैवाचे वंशात, महाभक्त जन्म घेत. नाम सरस्वती असत, तया महाभक्ताचे. दत्तकृपा व्हावी प्राप्त, म्हणूनी जाई अरण्यात. तेथे भेटती महासिद्ध, शिष्य पहा श्री गुरुचे. सरस्वतीसी म्हणती सिद्ध, तू लिही श्री गुरुचरित्र. श्री गुरु कथा त्यासी सांगत, महासिद्ध ते अवधारा. श्री गुरूंच्या दिव्य कथा, महासिद्धांनी लिहिल्या होत्या. घेऊनी हाती त्या ग्रंथा, चरित्र लिखाण आरंभिले. सरस्वती नामे तो भक्त, पिता गंगाधर असत. सरस्वती गंगाधर नामधारक, लिही चरित्र श्री गुरुचे. सायं दैवासी आश्वासित, तव ग्रामा समीपत. गाणगापुरी राहू म्हणत, भविष्य काळा माझारी. सायं दैवासी आश्वासून, श्री गुरु करती प्रयाण. औदुंबर स्थानी येऊन, कृष्णा किनारी राहिले. तया औदुंबर स्थानात, 4 मास राहती श्री दत्त. तैथोनी पुढे निघत, लोकोद्धार करावया. तैथुनी पुढे निघती, नृसिंह स्तवाडी स्थानी जाती. 12 वर्षे तेथे राहती, तप करती ते देखा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त, दत्त लीला येथे पाहत. श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ, औदुंबरी राहिले. 2य अध्याय संपूर्णम्. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ. नमो नमः. श्री गणेशाय नमः.
ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. दत्तात्रेयो हरिकृष्णो मुकुंदो आनंददायकाः. मुनी दिगंबरो बालो सर्वज्ञो ज्ञानसागराः. श्री नृसिंह सरस्वती अमरापुर ग्रामायती. कृष्णा नदी किनारी राहती. औदुंबर तळी देखा. 12 वर्षे तेथे राहत. लोकोद्धारा तप करीत. अनेक लीला दावित. भक्तरक्षणा कारणे. नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान. सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना. मनोहर पादुका असत. जलयोगिनी सेवा करीत. देवदेवता पूजित ऐसे महास्थान ते. जगदोद्धारा कारण नृसिंह सरस्वती दत्त आपण. विविध लीला दाखवून मनोरथ पुरविती भक्तांचे. अनेक लीला तेथे केल्या आहेत गुरुचरित्री वर्णिल्या. महासिद्ध स्थान ये वेळा नृसिंहवाडी आहे हो. संक्षिप्त असे हा ग्रंथ. परी काही लीला सांगत. श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णवू शकेना. अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षेप्रत. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. घेवड्याचा वेल असत. शेंगा त्याशी बहु लागत. तेणे उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले. त्याचे घरी भिक्षेसी जात. तो प्रेमे नाही गृहात. घेवड्याची भाजी वाढीत. तृप्त केले गुरुराया. श्री गुरु म्हणती तयाप्रत. तू होशील श्रीमंत. ऐसे म्हणून निघत तेथोनी पुढे जावया. गृहाबाहेर येत. घेवड्याचा वेल तोडीत. आणि निघोनी जात स्वस्थानाशी श्री स्वामी. कुदळ घेऊनी हातात. ब्राह्मण मूळ खोदू लागत. तव गुप्तधन अकस्मात. त्यासी पहा हो सापडले. धनाचा हंडा मिळत. ब्राह्मण होई श्रीमंत. पिढ्या 7 पुरवणी उरत. इतुके धन मिळे त्याते. श्री दत्त दयावंत ऐसी लीला दावित. दारिद्र्य भक्ताचे हरित. करुणा सागर श्री गुरु. संतती संपत्ती आरोग्य. विद्या ज्ञान वैराग्य. आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना. नृसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत. कृष्णा नदी समीप वाहत. नृसिंहवाडी माझारी. एके दिनी एक भक्त दुरुनी होता पाहत. कृष्णा नदी दुभंगत. दैवता येती बाहेरी. जलदैवता बाहेर येत. स्वामी पूजा करो लागत. भक्त होई विस्मित. अद्भुत प्रकार पाहोनिया. योगिनी स्वामी ते पूजित. दिव्य प्रकाश तेथे पसरत. श्री गुरु रूप अद्भुत. भक्त तेव्हा पाहतसे. नृसिंहवाडी स्थानात 12 वर्षे श्री गुरु राहत. सिद्धस्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी. मनोहर पादुका स्थापित. त्यांची पूजा करा म्हणत. पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांचे निश्चय. ऐसे म्हणून श्री दत्त गाणगापुरी जाओनी राहत. नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविले. नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य. लोकभक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची. गेल्या 700 वर्षात उद्धरिले लोक अनंत. अपार महिमा होत आहे आजही तेथवरी. शिरोळ ग्रामीचा एक भक्त. 5 पुत्र त्याचे मरत. एवोनी नृसिंहवाडीत पादुका ते सेवितसे. पती पत्नी पादुका ते सेवित. पूजा अर्चा करीती नित्य. औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले. 1 मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत. पुत्र होईन म्हणत अभय दैती तुझ लागी. प्रसन्न वदने गृही जात. पुत्र होई तिज प्रत. अति आनंदे वर्तत होती पहा तेथवरी. पुत्रासी झाली वर्षे 7. घाला आला अकस्मात. पुत्र झाला अमृत. एके दिनी अवधारा. माता पिता दुःखित.
माता म्हणे आक्रंदत, श्री गुरुनी दिला वत्स, अल्पायुषी का झाला. लौकतिसी समजावीत, परिती काही न ऐकत, अपार दुःख करीत, पुत्र शवाते बिलगोनी. तव श्री गुरु समर्थ, साधू रूपे तेथे येत, म्हणती जा पादुका स्थानात, वर लादला तुला जेथे. पुत्र शवाते घेऊन, जाई नृसिंहवाडी स्थान, पादुकावरी शिर ठेवून, अपार दुःख करीतसे. ऐसे करिता रात्र झाली, निद्रा तिसी लागली, स्वप्नी गुरुमूर्ती आली, काय दुःख म्हणती ते. पुत्र आहे जिवंत, उगाच दुःख का करत. ऐसे ऐकोनी उठत, माता विस्मित होतसे. पुत्रा ते पाहे जीवित, पतीसी उठवनी तावित, श्री गुरु कृपाद्भुत, म्हणोनी नमन करीतसे. श्री नृसिंहवाडी पादुका स्थान, अपार असे महिमान, अदृश्य रूपे नारायण, तेथे राहे सर्वदा. म्हणोनी सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार, श्रोतया विनवी वारंवार, भजा भजा हो श्री गुरुसी. तृतीय अध्याय संपूर्णम्. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ. नमो नमः. अध्याय चौथा. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अमृत, प्राशितामर होती भक्त, श्री गुरुचरित्र सुधारस, म्हणोनी नित्य सेवावा. तया नृसिंहवाडीत 12 वर्षे गुरु राहत, दीनजना उद्धरित, कृपा कटाक्षे करोनिया. असो नृसिंहवाडी सोडून, गुरु येती गाणगापूर स्थान, भीमा अमरजा संगम पाहून, तप करीती ते त्या स्थळी. संगमी अनुष्ठान करीत, भिक्षेशी येती ग्रामात, एक ब्राह्मण होता तेथे, दारिद्र्याने गांजलेला. कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेशी जात, तो प्रेमेने गृहात अति आदर करीतसे. एकदा त्या गृही जात, ब्राह्मण नसे गृहात, भार्या त्याची या म्हणत, वाट देई बैसावया. श्री गुरुसी बैसवनी, म्हणे पाहती ब्राह्मणी, आजी प्यावे फक्त प्राणी, गृही काही असेना. तव म्हणती श्री गुरुनाथ, म्हैस बांधली दारात, दूध देई मजप्रत, ऐसे म्हणती तियेला. श्री स्वामीसी ती म्हणत, वांझ म्हैस ती असत. तव म्हणती श्री गुरुनाथ, दोही आम्हा पुढे तू. ब्राह्मणी म्हैस दोहत, 2 हंडे दूध मिळत, अति आश्चर्य वाटत, पाहुनी लीला स्वामींची. वांझ म्हैशी दूध देई, वार्ता सर्वाकळेही, दर्शनासी गर्दी होई, श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या. कुमसी नामे ग्रामात, एक यती होता राहत, त्रिविक्रम भारती असत, नाम त्या यतिरायाचे. स्वामी कीर्ती ऐकोनी, निंदा करी आपण, म्हणे संन्यासाशी महिमान, ऐसे हवे कशाला. स्वामी नृसिंह सरस्वती आपुल्या भक्ता सांगती, जावे कुमसी ग्रामाप्रती, भेटू म्हणती यतीला. बैसवनिया पालखीत, त्या यतीच्या ग्रामा जात, यती दुरोनी पाहत, साष्टांग नमन करीतसे. रोज त्रिविक्रम भारती, मानस पूजा जी करीती, त्या रूपे नृसिंह सरस्वती, दैती दर्शन तैधवा. पाहोनी इष्टदैवत, मुनी स्वामी ते नमस्कारित, म्हणे तू साक्षात दत्त, नररूपे राहतसे. ऐशा लीला अनंत, श्री गुरु भक्तासी दावित, भक्ती मार्गाते वाढवित, गाणगापुरी राहोनिया. त्रिविक्रम भारती, भजे नृसिंह सरस्वती, लोक बहुमान दैती, महासाधू म्हणोनिया. 2 विद्वान पंडित, त्रिविक्रम भारती श्री म्हणत, आम्ही महापंडित.
चारी वेद जाणत असो. ग्रामोग्रामी फिरवून अनेक पंडित हारवून जयपत्रे घेऊन आम्ही येथे आलोसे. तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हा प्रत, वाद करावया वेदांत म्हणून आम्ही आलोसे. आम्हा सवे वाद करा अथवा हार मान्य करा, विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी. त्रिविक्रम भारती म्हणत आम्ही संन्यासी असत, न जाणो वेदशास्त्रार्थ काही कळेन आम्हासी. मग हारी पत्र द्या लिहून ऐसे म्हणती ब्राह्मण, यती म्हणे त्या लागून गाणगापुरी चलावे. तैथे असती श्री गुरुवर श्री नृसिंह सरस्वती अवतार, हारिपत्र तया समोर लिहून देईन तुम्हासी. चला म्हणून उठत ब्राह्मण बसती पालखीत, त्रिविक्रम यती चालत निघाले गाणगा ग्रामासी. गाणगापुरासी येत श्री स्वामीसी नमस्कारित, त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामीसी तैधवा. वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरोन, पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणून या. श्री नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणांत पाचारिती, आढ्यतैने उभयती बैसती समोर स्वामींच्या. स्वामी तयासी म्हणत विद्या विनयेन शोभत, वाद करोनी काय मिळत लिहूनी कासया हमे तुम्हा. आढ्यता खोर ब्राह्मण नोळखिती श्री गुरु लागोन, म्हणती द्या लिहून हरलो म्हणोनी दोघेही. अथवा जिंका वादात चारी वेद आम्हा पाठ, आम्हा सवे शास्त्रार्थ करोनी जिंका तुम्ही हो. श्री गुरु त्यासे समजावित परी तैन ऐकत, वाद करा ऐसे म्हणत पुन्हा पुन्हा तेथवरी. इतुकिया अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी, एक मातंग अवधारी जात होता तैधवा. स्वामी त्याते पाचारिती कोठला कोण विचारिती, तो म्हणे शेतावरती चाललो काम करावया. स्वामी शिष्याशी सांगत रेषा भूमीवरी काढी सात, शिष्य रेषा काढीत स्रोते पुढे अवधारा. मातंगासी स्वामी म्हणत एक एक रेष उलांडीत, पुढे येई म्हणत मातंग तैसे करीतसे. पहिली रेषा लंघिता स्तब्धता आली चित्ता, म्हणे मी भिल्ल पर्वता वनराखा नाम माझे. दुसरी रेषा लंघिता बोलू लागे अनेक वार्ता, लोक विस्मित चित्ता पाहो लागले स्वामींसी. तिसरी रेषा लंघिता म्हणे आपण गंगासूत, का मजसी पाचारित ऐसे म्हणून पुसतसे. चौथी रेषा लंघिता म्हणे आपण शूद्र याती, जात होतो आपले वृत्ती स्वामी माते पाचारिले. पाचवी रेषा लंघिता म्हणे मी वैश्य आता, व्यापार उदीम तत्वता सोमदत्त नाम माझे. सहावी रेष लंघिता म्हणे मी क्षत्रिय ख्याता, अनेक पराक्रम करता गोदावरी नाम माझे. सातवी रेष लंघिता क्षण म्हणे मी पूर्ण ब्राह्मण, वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणतसे. करावाद मसी म्हणत मी आहे शब्द पंडित, सर्व वेद कंठस्थ करोनी येथे आलोसे. श्री गुरु म्हणती तयासी, हे ब्राह्मण आले चर्चेसी, या सवे वेदवादासी तू करावे म्हणून या. पाहोनी हा चमत्कार पंडित कापती थरथर, करती साष्टांग नमस्कार श्री गुरु नृसिंह स्वामीसी. नमस्कार करोनी ब्राह्मण गेले क्षमा मागोन, इकडे शूद्र होनी ब्राह्मण लोकासी तो म्हणतसे. मी आहे ब्राह्मण शिओ नका मज लागोन, हे सर्व पाहोन जना विस्मय वाटतसे. स्वामी शिष्याशी म्हणती पाणी होता शिरावरती, होनी सर्व विस्मृती पुन्हा मातंग होईन तो. ओतता जल डोक्यावर सर्व पडला त्यासी विसर, करोनी स्वामीसी नमस्कार
शेतावरी तो जातसे. श्री गुरुचरित्र अद्भुत येथे सांगे संक्षिप्त. दत्तावधूत आपले चित्त श्री गुरुचरणी पाहतसे. चतुर्थ अध्याय संपूर्णम्. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ. नमो नमः. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. दिगंबर मुने बाला समर्था विश्वस्वामिने. परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिधे. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात्. ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. असो गाणगापुरात महिमा चंद्रकले समवाढत. सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो. रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेच विविध समस्याग्रस्त सेवा करोनी होती मुक्त. ऐसे अद्भुत स्थान ते महिमा तया त्रैमूर्तीची. सांगता शक्ती आम्हा कैची काया धरवणी मानवाची. अद्भुत चरित्र केले हो. भक्त येती यात्रेसी एको भावे भक्तीसी. श्री गुरुदर्शन मात्रेसी पूर्ण होती. दैन्य पुरुष होती स्त्रियायुक्त वांझेसी पुत्र होत. आरोग्य मिळे भक्ता व्रत श्री गुरु ते पाहता. माहुर गडस्थानात एक विप्र होता राहत. पुत्र त्याचा व्याधीग्रस्त सर्व उपाय हरतसे. करती अनेक उपचार परी रोग दुर्धर. वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना. रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास. नृसिंह सरस्वती समर्थ यतीवरा ते पहावे. रोगी पतीसी घेऊनी येई स्वामी दर्शनाकारण. परी प्रवासाचा क्षीण त्या रोग्याते साहेना. गाणगापुरी पोचत श्री स्वामी संगमी असत. श्री गुरुमूर्तीशी पाहत परमानंदे डोलतसे. रोगी असे डोलीत त्याते काढावे म्हणत. तव तो झाला मृत पत्नी आकांत करीतसे. कळे स्वामीसी वर्तमान चरण तीर्थ दयोनी. प्रोक्षा म्हणती विप्रा लागून जिवंत होनी पैसला. सर्व करती जय जयकार नृसिंह सरस्वती ईश्वर. प्रकटला पहा भूवर नररूपाते धरवनिया. ऐसा महिमा परंपार दीनदयाळ करुणा सागर. बाल मुकुंद भक्तोद्धार करीत राहे सर्वदा. अनेक रूपे धरित दीनजना उद्धरित. भगवान श्री दत्त लोकोद्धारा कष्ट तसे. त्याचा महिमा अनंत कृपा त्याची अनंत. रूपे त्याची अनंत अनंत नामे तयाची. विश्वोद्धारा कारण सदैव कष्टे नारायण. अगाध त्याचे महिमान कोणी वर्णू शकेना. असो गाणगापुरात नित्य नूतन महिमा होत. दूरदुरोनी लोक येत स्वामी दर्शना कारणे. नित्य होई अन्नदान भक्त करती आराधन. होई सहस्त्र भोजन ऐसे नित्य चालतसे. भास्कर नामे विप्र दारिद्र्य असे पीडित. स्वामीसी भोजन करावे म्हणत शिधा घेऊनी येतसे. तिघांसी पुरेल इतके साहित्य तो सवे घेऊन येत. परी जब पाहात असंख्य नित्य जेवताती. रोज जेवती हजार पाहोनी भाले अंतर. स्वामी भोजनाचा विचार सोडवणी तो देतसे. ब्राह्मण तयासी म्हणत सहस्त्र भोजन होई नित्य. स्वामीसी तू काय दैत
म्हणून चेष्टा करताती. स्वामी तयासी पाचारिती, शिधा त्याचा पाहती. स्वयंपाक करी म्हणती, ऐसे सांगती तयाला. तिघान पुरते अन्न, तयार करी तो ब्राह्मण. स्वामी म्हणती आण, स्वयंपाक तुझा मजजवळी. कफनी त्यावरी टाकीत, वाढा म्हणती सर्वाप्रत. शिष्याशी स्वामी म्हणत, सहाय्य करावे तयाला. शिष्य सहाय्य करीत, पंक्ती उठो लागत. 4 सहस्त्र जेवीत, ऐसा महिमा श्री गुरुचा. जलचरांशी दैती अन्न, पक्षांशी दैती अन्न. होई अन्नपूर्णा प्रसन्न, ऐसा महिमा श्री गुरुचा. सिद्ध म्हणे नामधारकासी, गुरुचरित्र ऐसी परियेसी. याची निमित्ते बहुवसी, भक्त झाले श्री गुरूंचे. पंचम अध्याय संपूर्णम. ओम राम दत्तात्रेयाय नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ. नमो नमः. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा. तया गणगापुरात महिमा नूतन होई नित्य. दूरदुरोनी लोक येत, श्री गुरुदर्शना कारणे. ब्राह्मण दर्शनायत येत सवे पत्नी असत. वय वर्षे 60 असत, एओनी नमी श्री गुरुशी. श्री गुरु पुस्थित येसी, काय इच्छा मानसी. ती म्हणे पुढील जन्मासी, पुत्र व्हावा म्हणोनिया. झाले वांझ या जन्मात, दूषण करीती समस्त. पुत्र व्हावा पुढील जन्मात, म्हणोनिया प्रार्थितसे. श्री गुरु म्हणती येसी, कोण जाणे पुढील जन्मासी. याच जन्मी पुत्र कन्येसी, पावसी ऐसे करीतो मी. वृद्धा म्हणे स्वामीसी, होत नाही विटाळसी. स्वामी म्हणती चिंता कायसी, आपण येथे असताना. त्याच रात्री होई विटाळशी, 1 वर्षात कन्येसी. जन्म देई वृद्धा हर्षी, ऐसा महिमा श्री गुरुचा. नाम सरस्वती ठेवीत, श्री गुरुसी ती म्हणत. नृसिंह केव्हा येत, उदरी माझ्या तव कृपे. हसवनी स्वामी म्हणत, पुढील वर्षी पुत्र होत. श्री गुरुवचन यथार्थ, पुत्र झाला परियेसा. ऐसा करुणेचा सागर, भक्त इच्छा पुरविणार. श्री दत्त दिगंबर, गाणगापुरी राहतसे. नरहरी नामे एक विप्र, स्वामी दर्शनासी येत. सर्वांगी असे कुष्ट, शरण येई श्री गुरुसी. एक काष्ट त्याते देत, म्हणती सेवी तया व्रत. पाणी घाली नित्य, सेवा याची तू करी. यासी जव येतील पर्ण, जाईल कुष्ट संपूर्ण. ऐकोनी हे आश्वासन, विप्र घेई काष्टाते. संगमावरी जाऊन, तेथे काष्ट रोवून. नित्य घाली स्नान, त्या काष्टासी प्रेमाने. ऐसे जाती दिवस 7, श्री गुरु पहावयासी येत. कमंडलू तीर्थ घालीत, मंत्रोनी त्या काष्टासी. तात्काळ पर्णे फुटत, औदुंबर वृक्ष दिसत. नृसिंह सरस्वती समर्थ, महिमा ऐसा जयाचा. तात्काळ विप्राचे कुष्ठ जात, सुवर्ण देह त्याचा होत. नृसिंह स्वामी श्री दत्त, ऐशा लीला तयाच्या. एकदा सायं दैवासी, घेओनी जाती संगमासी. दाओनी वर्षा मायेसी, मन त्याचे पाहिले. म्हणती जाई ग्रामात, अग्नी घेऊनी ये परत. 2 सर्प पाठवित, पथ दाखवण्या तया लागी. काशी महिमा सांगत, गुरु भक्ती करावी म्हणत. दिव्य दर्शन घडवीत, तया सायं दैवासी. एक तंतुकार भक्त, स्वामी सेवा करीत. झाडणे सारवण करीत, आश्रमात राहितो. शिवरात्री पर्वासाठी, श्रीशैल यात्रेसी. जाती सर्व ग्रामवासी, भक्त तेथे राहिला. स्वामी म्हणती दयासी, तू का न गेलासी. तो म्हणे तुम्ही शिवची, असता जावे कशाला.
शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणती तयाशी, चल जाऊ श्रीशैल्यासी, यात्रा पाहून येऊया. तो म्हणे श्रीशैल्य दूर असत, 15 दिन चालाया लागत. आज शिवरात्र असत, कैसे पोचू म्हणत असे. त्यासी जवळ बोलावीत, पाय धरी म्हणती घट्ट. दुसरे क्षणी श्रीशैल्य पर्वतात, जाऊन या पोचले ते. स्वामी म्हणती भक्ताप्रत, तू जाई मंदिरात. भक्त जाई मंदिरात, शिवदर्शन करावया. मल्लिकार्जुन शिवलिंगात, श्री नृसिंह सरस्वती दिसत. लोक त्यांचे दर्शन घेत, पाहोनी विस्मित होतसे. करोनी तेथे नमस्कार, परतोनी येई बाहेर. जेथे बैसले श्री गुरुवर, तेथे येऊनी नमितसे. म्हणे आत तुम्हीच आहात, बाहेरही तुम्ही आहात. तुम्ही असता गाणगापुरात, लोक येथे येती का. स्वामी तया म्हणती, क्षेत्र महिमा सांगती. तो म्हणे नृसिंह सरस्वती, मायेत मजला पाडू नको. तूच अससी परमेश्वर, भरोनी राहसी चराचर. ऐसे म्हणोनी नमस्कार, करी भक्त श्री गुरुते. नंदीनामा ब्राह्मण, सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण. तुळजापुरा जाऊन 3 वर्षे आराधिले. 3 संवत्सर उपवास, द्विज कष्टला बहुवस. निरोप झाला त्यास, चंदला परमेश्वरी जवळी जाणे. जगदंबेचा निरोप घेऊनी, आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुनश्चरणी, पुनरपी केले उपवास. देवी त्यासी निरोप दैत, गाणगापुरी जावे म्हणत. तेथे असी श्री दत्त, बराह तेथे होशील तू. विप्रासी क्रोध येत, म्हणे तू दैवी असत. मनुष्यापाशी का पाठवित, ऐसे म्हणे दैवीसी. पुन्हा दैवी स्वप्नात येत, क्रोधे त्यासी म्हणत. तो नर नव्हे दत्त, जाई शरण तया लागी. दुसरे दिनी प्रभाती, निघे गाणगापुरासी. प्रवास करोनी अष्टदिशी, गाणगापुरी पोहोचत असे. दुरोनी श्री गुरुसी नमस्कारित, श्री गुरु त्यासी म्हणत. दैवी पासोनी मनुष्याप्रत, कालासी नरवरा. ऐकोनी ऐसी मात, चरणी नमस्कार करीत. म्हणे तू ईश्वर असत, जाणीजे मनीचे सर्वही. श्री गुरु म्हणती सायं दैवासी, न्यावे संगमी यासी. दूर टाका याच्या वस्त्रांशी, संगमी स्नान करवावे. नवी वस्त्रे द्यायासी, आणा मग गाणगापुरासी. ऐसे सांगोनी तयासी, संगमी दैती पाठवूनिया. जुनी वस्त्रे दूर टाकत, संगमी स्नान करत. सुवर्ण देह होत, कुष्ठ गेले निघोनिया. येई मग गाणगापुरात, श्री स्वामींचे स्तवन करीत. म्हणे तू त्रैमूर्ती साक्षात, नररूपे अवतरला. ऐसे अगाध महिमान, नित्य होई अन्नदान. ते गाणगापूर स्थान, अपार महिमा तेथीचा. हिप्परगी ग्रामात, नंदी नामे कवी असत. शिवावरी कवित्व करीत, 5 कवन नित्य करी. लोक म्हणती तयाप्रत, श्री नृसिंह सरस्वती श्री दत्त. त्यावरी करी काही कवित्व, ऐसे म्हणती तयाला. तो म्हणे श्री शंकर, त्यासी अर्पिले जिव्हार. नृसिंह सरस्वती गुरुवर, नरस्तुती मी न करी. ऐसे बोलोनी आपण, गेला शिवपूजे कारण. पूजा करिता ध्यान, लागले तया द्विजासी. लिंगस्थानी नृसिंह सरस्वती, बैसले तयासी दिसती. हासोनी त्या ते म्हणती, माझी पूजा करतोसी का. पाहोनी ऐसा चमत्कार, करी साष्टांग नमस्कार. म्हणे नृसिंह सरस्वती श्री शंकर, नररूपे अवतरला. एवोनी गाणगापुरात, साष्टांग नमस्कार करीत. कवित्व करी नित्य, ऐसा महिमा श्री गुरूंचा. गाणगापुरी श्री गुरु राहत, दर्शना येती 7 भक्त. सर्वही श्री गुरु ते म्हणत, यावे आमुच्या घरासी.
श्री गुरु सर्वा हो म्हणती, सर्वही आपुल्या घरा जाती. पुन्हा कालांतरे मिळती, म्हणती श्री गुरु घरी आले. 8 रूप झाले आपण, अपार महिमा नारायण. 7-8 गेले आपण, गाणगापुरेही होतेची. श्री गुरु नृसिंह सरस्वती, अवतरला असे त्रैमूर्ती. गाणगापुरी वास करीती, आता से प्रत्यक्ष. किती वर्णावा महिमा, जेथे वेदांची झाली सीमा. लक्षावधी भक्तजना, उद्धरिले पहा श्री गुरुने. गाणगापूर संगम मार्गात, शेतकरी एक राहात. नमस्कार करी नित्य, श्री गुरु जाता संगमी. श्री गुरु एकदा म्हणत, काय आहे तुझ्या मनात. तो म्हणे शेतात, विपुल धान्य पिकावे. श्री गुरु म्हणती तया प्रत, कापोन टाकी शेत. विस्मय पाही भक्त, काय म्हणावे करावे म्हणून या. परीक्षणात सावरून, म्हणे आज्ञाप्रमाण. टाकी शेत कापोन, वेडा म्हणती लोक त्याते. परी घडले विपरीत, ते रात्री अति वर्षा होत. सर्वांचे पीक होई नष्ट, वाचले पीक भक्ताचे. कापलेल्या शेतात 18 पट धान्य होत. ज्वारी वाटे लोकात, ओला दुष्काळ म्हणून या. ऐसा अगाध महिमा, वर्णिता होई सीमा. एक एक ईश्वरी महिमा, नृसिंह स्वामी सरस्वतींची. म्हणून सरस्वती गंगाधर, करी श्रोत्यांचे नमस्कार. नृसिंह सरस्वती गुरुवर, श्री दत्त पहा प्रकटले. इति षष्ठमध्याय संपूर्ण. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ. नमो नमः. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. हे दत्तात्रेया गुरुवर्या, मजवरती करी तू दया. सद्भक्तांशी सदया, अन्नवस्त्राते देई तू. तैसेच देई सद्गुण, देई सद्गुरु दर्शन. करुणामय ज्यांचे जीवन, लोकोद्धारार्थ अवतरले. तया गाणगापूर ग्रामात, 20 वर्षे श्री गुरु राहत. भीमा अमरजा संगमस्थानात, तप केले श्री गुरुने. श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात, रजक एक सेवा करीत. पुनर्जन्मात राजा होत, श्री गुरु म्हणती तयासी. तो बिदरचा राजा होत, श्री स्वामींच्या दर्शनास येत. काय रचका कैसा असत, श्री गुरु म्हणती तयाला. राजा ते पूर्वजन्म आठवत, म्हणे श्रींची कुरवपुरात. सेवा केली म्हणून या जन्मात, राजा होऊनी जन्मलो. जेथे श्रींची स्थाने असत, भूमी राजा दान करीत. औदुंबर नृसिंह वाडीस, ग्रामोत्पन्न दान दैतसे. तैसेची गाणगापुरात, विपुल दान राजा दैत. ब्राह्मण वस्ती वसवीत, श्री गुरुसेवा करावया. रोगी आणि व्याधिग्रस्त, तैसेच विविध समस्याग्रस्त. सेवा करोनी होती मुक्त, ऐसे अद्भुत स्थान ते. आजही गाणगापूर स्थान, असे दिव्य महिमा संपन्न. लाखो लोक दर्शना कारण, प्रतिवर्षी जाती ते स्थळी. प्रभुदत्त त्या स्थानात, 20 वर्षे स्वय राहत. लोककल्याण कारणार्थ, शक्ती तेथे ठेविती. यश कीर्ती धनमान, आरोग्य ज्ञान समाधान. सिद्धी तप साधन, प्राप्त भक्ता होतसे. ऐसे अद्भुत स्थान, केले लोकोद्धारार्थ निर्माण. आणि स्वय आपण, कर्दळी वनात गेले ते. स्वामी नृसिंह सरस्वती, सर्व भक्ता पाचारिती. कर्दळी वनात जाऊ म्हणती, गुप्त व्हावया कारणे. पादुका स्थापिती तैथ, निर्गुण पादुका त्या म्हणत.
आणि तैथोनी निघत नृसिंह स्वामी सरस्वती. गाणगापुराहुनी निघत सांगा ती असती चार भक्त. श्री शैल्य पर्वती येत मल्लिकार्जुना ते पहावया. काही दिन तेथे राहत मग भक्तासी सांगत. जावे तुम्ही आता परत कर्दळी वनात जातो मी. ऐसे म्हणोनी श्री दत्त कृष्णा नदी किनारी येत. कर्दळी पानावरी बसत कृष्णा नदी माझारी. आश्चर्य पाहती भक्त जलावरी श्री गुरु तरंगत. पानावरी बैसवनी जात पैलतीरासी श्री स्वामी. कर्दळी पर्णी बैसवनी तरंगत जाती कृष्णे मधुनी. पैलतीरा जाओनी हात दाविती भक्तांना. दोन पावले पुढे जात आणि पहा होती गुप्त. ऐसी लीला अद्भुत भक्त विस्मय पाहाती. नृसिंह स्वामी सरस्वती कर्दळी वनात गुप्त होती. 700 वर्ष पूर्ण होती या घटनेसी अवधारा. कली 5 सहस्त्र 101 1921 शाली वाहन शक. प्रमाथी नाम संवत्सरात ग्रंथ पूर्ण झाला हा. श्री दत्त आज्ञे करोन होई ग्रंथ निर्माण. भाविका ताट भरवनी अमृत पहा वाढले. औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर दत्ततीर्थे मनोहर. लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होतसे. आजही होती चमत्कार व्याधी कष्टी होती दूर. श्री नृसिंह सरस्वती गुरुवर कार्य त्याचे करीतसे. ऐशा लीला अनंत येथे पाहिल्या संक्षिप्त. दत्तावधूत लीन होत सद्गुरु चरणी सर्वदा. संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ येथे पूर्ण होत. सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होती निश्चय. दैवतांची कृपा होत सिद्धांची दर्शने होत. परमार्थी प्रगती होत पठणे नित्य ग्रंथाच्या. आडली कामे पूर्ण होत संसार कष्ट दूर होत. भाविकांसी मोक्ष प्राप्त ग्रंथ पठणे होतसे. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवार अष्टमी असत. दत्त जयंती समीपत ग्रंथ पूर्ण होतसे. 7म अध्याय संपूर्णम्. इति श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ संपूर्णम्. ओम राम दत्तात्रेयाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ शरणं प्रपद्ये. श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय. श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय.